हा देश नियम आणि कायद्याने चालतो, कुणाच्या मनमानीने चालत नाही। दुर्दैव आहे की सगळ्यांना त्या अदृश्य शक्तीची इतकी सवय झाली आहे की सगळ्यांना वाटतं अदृश्य शक्ती काही करू शकते। नाही, मी दरवेळेस एकतर ते पवार कुटुंबाचं घर आहे, त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती सगळ्या प्रेसला, विनम्र हात जोडून विनंती आहे, ते कुठल्या व्यक्तीचं घर नाही, ते शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांचं घर आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर आमच्या फॅमिलीतल्या प्रत्येक व्यक्तीचं ते घर आहे, म्हणजे ना माझं एकट्याचं ना अजित पवारचं एकट्याचं, पवार कुटुंबाचं घर आहे ते। त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे, कारण का तुम्ही तसं म्हणता तसं माझ्या बाकीच्या भावंडांना पण वाईट वाटतं की अरे तर आपलं घर आहे, त्याच्यामुळे हे पवार कुटुंबाचं घर आहे। त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे की बातमी करताना असं म्हणा की काटेच्या वाडीच्या पवारांच्या घरी सुप्रिया सुळे गेल्या, अशी माझी विनम्र विनंती आहे, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा की माझ्या काकी आशा काकी तिथे राहतात आणि अनेक वर्ष हे आमच्या बाई गेल्यानंतर आशा काकींनी दरवेळीच हे पालखीचे गेले। मी नेहमी पालखी ही दिवेघाट आणि दौंडला जेव्हा पालखी येते तिथे करते सगळं पालखीचं, आणि इथे नेहमी नंदावहिनी, सुनेत्रा वहिनी आणि शर्मिला वहिनी इथे करायच्या आधीपासून। त्याच्यामुळे इतके वर्ष माझ्या वहिन्या इथे करायच्या, तेव्हा मला इथे काही संधी यायची नाही, कारण का फॅमिलीतला हा भाग हे सगळं करायचा। आणि या वर्षी पार्लमेंट चालू होतं आणि त्याचबरोबर माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांचं भाषण त्याच दिवशी होतं, तेव्हा पालखी दिवे घाटात होती। त्याच्यामुळे मला ते भाषण सोडून येता आलं नाही, कारण का बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी खूप विश्वासाच्या नात्याने मला निवडून दिले। त्याच्यामुळे माझं जबाबदारी होती की माननीय प्रधानमंत्री ही प्रधानमंत्री आहे त्या देशाचे, त्याच्यामुळे ते देशाला काय दिशा देतात, काय बोलतात हे खूप महत्त्वाचं होतं। म्हणून मी पार्लमेंटमध्ये माझं ते चुकलं त्या दिवशी इथे दिंडीत येणं, म्हणून गेले 2-3 दिवस मी बारामती लोकसभा मतदारसंघात जिथे जिथे पालखी आहे, कालही मी होते, परवा पुरंदरला होते, काल बारामतीतही होते आणि आज काटेच्या वाडी, पिंपळी आणि ह्या भागात आहे। त्यामुळे आणि आल्यानंतर काटेच्या वाडीला पालखी अनेक वेळा, आणि मलाही अपेक्षित होतं की काकी येतील तिकडे, पण काकी नाही आल्या, म्हणून शर्मिला वहिनी, युगेन आणि मी या काकींना नमस्कार करायला गेलो। योगायोगाने सुनेत्रा वहिनींच्या आईही तिथे होत्या, त्याच्यामुळे मला आशा काकी आणि सुनेत्रा वहिनींच्या आई या दोघींचाही आशीर्वाद घ्यायची मला संधी मिळाली। आणि बाकीचे सुनेत्रा पवार आणि अजित पवार हे दोघंही, त्यांच्याकडे ते काय जेवणाचा कार्यक्रम चालला होता, त्याच्यात दोघं व्यस्त बाहेरच्या बाजूला होते। मी घरात गेले आणि घरात जाऊन शर्मिला वहिनी, युगेन आणि मी आशा काकींचा आणि सुनेत्रा वहिनींच्या आईचा दोघींचं दर्शन घेतलं, आशीर्वाद दिला आणि आम्ही आलो। आज पवार साहेब चर्चा करायचा विषय कुठे होते, सगळेच गडबडीत होते। पवार साहेब आज वारीत सहभागी होणार होते अशी चर्चा पण होती, परंतु सहभाग साहेबांचा दिसला नाही। हाच त्यांचा सहभाग आता दिंडीमध्ये ते दिंडीमध्ये आले, भेटले वारकऱ्यांना, संविधान दिंडीमध्ये आज ते इतक्या वेळेला आहेत आणि त्यांचं आणि वारकऱ्यांचं खूप वर्षाचं प्रेमाचं विश्वासाचं नातं आहे। ताई, मुंबईतील हिट अँड रन प्रकरणात जे आरोपी आहेत ते शिंदे, माहिती आहे, मी ऐकली न्यूज ती माझ्याकडे। असं म्हणणे हिट अँड रन केस किंवा कुठलीही चुकीची गोष्ट, मग ड्रग्ज असू दे किंवा गाडी फोडा असू दे किंवा हिट अँड रन केस असू दे, कुठल्या हा देश नियम आणि कायद्याने चालतो, कुणाच्या मनमानीने चालत नाही। दुर्दैव आहे की सगळ्यांना त्या अदृश्य शक्तीची इतकी सवय झाली आहे की सगळ्यांना वाटतं अदृश्य शक्ती काही करू शकते। या देशातल्या नागरिकांनी अदृश्य शक्ती रिजेक्ट केली आहे। हा देश संविधानानेच चालेल, नियम कायद्यानेच चालेल। आणि मला असं वाटतं पुण्यामध्ये जी घटना झाली ती मुंबईत होऊ नये। ब्लड सॅम्पल्स बदली करणे, हे सगळे ज्या चुकीच्या गोष्टी पुण्याच्या पोर्सच्या केसमध्ये झाल्या, लोकांना असं वाटू लागले की आपल्याकडे मोठी गाडी, आपल्या वडिलांकडे, आई वडिलांकडे पैसे, म्हणजे या देशातला कायदा तुम्ही हातात घेऊ शकता, हा घेऊ शकणार नाही। आणि हे चुकीचं आहे जे होतंय तो। त्याच्यामुळे मला माझी तर काय फारशी अपेक्षा नाही, कारण का गृहमंत्र्याचा मंत्रालयाचा जो डेटा सांगतो तो क्राईम वाढतच चालला आहे। माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की ह्या हिट अँड रन आणि अशा केसेस किंवा कुठल्याही क्राईमच्या बाबतीत सरकारचा 0 टॉलरन्स असावा, ह्याच्यात राजकारण आणू नये आणि जे काय व्हावं ते पारदर्शकपणे या देशाच्या संविधानाच्या चौकटीतच राहावं। चला, थँक्यू।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.